दिनुतैसी रजनी मज झाली ओ माये, अवस्था लावूनी गेला अजूनी का नाही. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बाप रखमादेवी वरा श्री विठ्ठला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंती जाण, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. भगवंत जे बोलतील तेच प्रमाण. अहो धर्मच तिथून सुरू होतो. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. चोराच्या हातातच खजिना देणारा भगवंत आहे महाराज. त्यांनी केलेलं अधर्मी कामही धर्माचंच होऊन बसतं. महाभारतातला तो प्रसंग, कर्णाचं चाक चिखलामध्ये रुततं महाराज, आणि कर्ण खाली उतरून त्या चिखलात रुतलेलं चाक काढायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस भगवंत सांगतायत की अर्जुना उठी घे धनुष्यबाण, घाल वार कर त्याच्यावर कर्णावर. त्यावेळेस अर्जुनही शंका व्यक्त करतो, देवा अरे तो निशस्त्र आहे. त्याच वेळेस कर्ण सुद्धा तिथून ओरडतो की मी निशस्त्र आहे. तुझ्या शास्त्रामध्ये हे कुठून बसतंय? निशस्त्रावर शस्त्र चालवणं हे धर्माच्या विरुद्ध आहे. त्यावेळेस भगवंत कर्णाला उद्देशून अर्जुनावर रागवतो आणि मोठ्यानं सांगतो की अरे घाल बाण. आणि मग कर्णाकडे पाहून सांगतो की आठव याच चिखलामध्ये वीर अभिमन्यू त्याला वीरगती प्राप्त झाली. अंतिम क्षणी पाण्याकरता तो तरफडत होता, परंतु घोटभर पाणी सुद्धा तू त्याच्या मुखात घातलं नाही. अरे तो शत्रू जरी होता तरी तुझा होता. आणि क्षत्रिय धर्माचं हे एक कर्तव्याचा भाग होता की अंतिम समयी पाणी मागतोय त्याला शांती मिळण्याकरता मुखामध्ये पाणी घालणं. त्यावेळेस तुझा धर्म कुठं गेला होता? त्याच्याजवळ शस्त्र कुठं होतं? सर्वांनी मिळून त्याला तुडवलं. निशस्त्र असताना त्याला हाल करून करून मारलं. त्याच्याजवळ कोणतं शस्त्र होतं? त्यावेळेस तुझं हे शास्त्र कुठे गेलं होतं? म्हणून भगवंत प्रतिप्रश्न करतो. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. निशस्त्रावरही शस्त्र चालव हे सांगण्याचं बळ फक्त भगवंताजवळच आहे महाराज. सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तोच धर्म होऊन बसतो महाराज. अर्जुनाला भगवंत करीत असलेला उपदेश म्हणजेच योगाची परिपूर्णता. म्हणजेच लोकांची फसवणूक करता यावी यासाठी नाही आहे महाराज. ही योग अभ्यासाचा तो भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आत हृदयस्थ जो बसलेला आहे त्याच्याशी परिचय करून घेणं, त्याच्याशी समर्पित होणं हा योगाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. अर्जुनही या भौतिक अशा विश्वात रममान न होता अर्जुनानं जीवनाचं सार्थक करून घ्यावं. कर्तव्य कर्म तर करायचंच आहे, परंतु या जीवनात येऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. चित्ताच्या ठिकाणी स्थिरता ठेवावी. एकाग्र चित्तानं प्रभूनं घातलेलं कार्य ते करणं म्हणजेच प्रभूची सेवा आहे हे त्याच्यावर बिंबवायचं. म्हणून भगवंत हा योगाभ्यास सांगतायत.
आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कर्मशा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर माऊली भाष्य करताना 337 क्रमांकाच्या वेळी सांगतात, हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतया ते अभ्यासिले फावोशके. अर्थात महाराज, आपण हे जे योगाभ्यासाचं सांगितलं आहे, अर्जुन भगवंताला सांगतोय की आपण हे जे योगाभ्यासाचं सांगितलं आहे ते मी ऐकलं, शांत चित्तानं ऐकलं आणि पूर्णपणे ऐकलं आहे. वाटेल त्याने हा अभ्यास केला नाही तर याची साक्ष विठ्ठलच आहे, भगवंतच आहे. कोण या योग्यतेचा आहे हे भगवंताशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. याची प्राप्ती होईल का नाही याचंही उत्तर केशवा तुझ्याजवळच आहे, अर्जुन म्हणतोय. हा हो हे जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडते याही अभ्यासिले फावोशके. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.